ब्राह्मण समाज हा पहिल्यापासून भाजपच्या विचारांचा पाईक आहे हे म्हणणं बरोबर आहे. कारण ब्राह्मण समाज सुज्ञ आहे. तो नाही, महाराष्ट्रामध्ये आज महायुती आहे ना, त्याच्यामध्ये अजितदादा आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि फडणवीस साहेब आहेत. तिघांचे मिळून युतीचंच काम चालू आहे ना. असं नाही की गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त भाजपच पाहिजे. महायुती आहे ना. महायुती ह्या तिघांमध्ये जर विचार केला तर रावसाहेब सागरांना एकतर प्रशासनाचा अनुभव. नमस्कार, आपण आता आलेलो आहे ब्राह्मण गलीमध्ये. ब्राह्मण गलीतल्या लोकांचा ग्राउंड लेवल रिपोर्ट काय ते आपण पाहणार आहे. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं नाव सांगा. स्वानंद मधुकर लाळे. आपल्या प्रभागामध्ये किती उमेदवार आहेत? 2 उमेदवार उभे आहेत. एक आहेत डॉक्टर विनय पत्की आणि दुसरे आहे महेश देशमुख. असे 2 उमेदवार उभे आहेत. खरं तर ब्राह्मण समाज हा भाजपच्या विचारांचा पाईक म्हटलं जातं. मग तुम्ही याच्यावर काय बोला? ब्राह्मण समाज हा पहिल्यापासून भाजपच्या विचारांचा पाईक आहे हे म्हणणं बरोबर आहे. कारण ब्राह्मण समाज सुज्ञ आहे. तो कामाचा माणूस किंवा जे काम करेल गोरगरिबांच्या अडचणी समजून घेणारा. आत्तापर्यंत डॉक्टर पत्कींनी बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांना किंवा गोरगरिबांना खूप सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे इथं पक्ष चिन्ह किंवा बाकीच्या ह्या गोष्टींचा विषय गौण आहे. सध्या माणूस कोण आहे हे बघून इथं विचार केला जाणार आहे. पण असंही म्हटलं जाते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता ही भाजपचीच असली पाहिजे. नाही, महाराष्ट्रामध्ये आज महायुती आहे ना, त्याच्यामध्ये अजितदादा आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि फडणवीस साहेब आहेत. तिघांचे मिळून युतीचंच काम चालू आहे ना. ते वेगळे कसे? वर सरकार एकच आहे महाराष्ट्रामध्ये, काय अडचण नाही. केंद्रात पण आहेच की. असं नाही की गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त भाजपच पाहिजे. महायुती आहे ना, महायुतीमध्ये चालतं. आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, मग तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटते? आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आमची जे आता इथं युटी सर आहेत किंवा तुमचे रावसाहेब सागर आहेत किंवा सौरभ भाई आहेत. ह्या तिघांमध्ये जर विचार केला तर रावसाहेब सागरांना एकतर प्रशासनाचा अनुभव आहे मागच्या 5 वर्षाचा सरपंच पदाच्या काळातला, आणि त्यांची प्रशासनावर थोडीशी पकड आहे. हे दोघे बाकीचे आहेत ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, सगळं आहे. फक्त तो जे काय अनुभव पाहिजे प्रशासन चालवायला, आज ग्रामपंचायत नगरपंचायत चालवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं त्याचा जो अनुभव आहे तो त्यांचा फार उपयोगी ठरणार आहे. त्या दृष्टीने रावसाहेब सागर योग्य उमेदवार आहेत. म्हणजे तुमच्या शब्दाला हाक मारेल तिथे उभा राहण्यासारखे? राहणार 100% राहणार. तुम्ही आता ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर तुम्ही आता सुज्ञ आहे. मग आता तुमच्या जर एखादी अडचण असली तर तुमच्या वेळेला कोण येणार? एखादा नेता वेळेला डॉक्टर येणार. कारण आत्तापर्यंत ज्या वेळेला आम्हाला काही अडचण असेल आणि आम्ही त्यांना हाक मारली आणि ते आले नाहीत, असं आजपर्यंत तरी कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळं आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आमच्या अडीअडचणीला भले मध्यरात्री जरी त्यांना फोन केला किंवा हाक मारली तरी तो माणूस आमच्यासाठी उभा राहणार, याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. गेल्या एक 7-8 महिन्यापूर्वी आपल्या आटपाडीत एक वेगळं चित्र निर्माण झालं होतं. त्या काही नेते एकमेकाला शिवाय देत होते, तेच आता एकत्र आलेले आहे. त्यांचा हेतू काय नेमका? स्वार्थ आणि त्यांचं अंतर्गत राजकारण काय असेल ते असेल, त्यात आपल्याला आम्हाला पडायचं नाही आहे. आम्ही सध्या फक्त आमच्या